आणि आता 10च्या बातमीपत्राची सुरुवात करूया एका मोठ्या बातमीनं। एकनाथ शिंदे संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। सिल्लोडला लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करतील आणि सिल्लोडला शिंदे सभेला संबोधित देखील करणार आहेत। सिल्लोडमध्ये तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊया। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत संभाजीनगरहून जोडले गेले आहेत, त्यांच्याकडून। मोहसिन, शिंदेंचा दौरा आणि सोबतच जलील यांना ते भेटणार का, याबाबतही प्रश्नचिन्ह आहे, काय सांगाल? सौरभ, नक्कीच एकनाथ शिंदे आज जे आहेत तर सिल्लोडचा दौरा करतायत। या दौऱ्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाचं उद्घाटन जे आहे तर एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे। मात्र दुसरीकडे याच दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर इम्तियाज जलील आणि काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या आदर्श घोटाळ्यातील गुंतवणूकदार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेले आहे। एकनाथ शिंदे यांनी मागच्या वेळी जेव्हा संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळाची बैठक झाली होती त्यावेळी या गुंतवणूकदारांनी आंदोलन केलं होतं आणि यावेळी गिरीश महाजन असतील किंवा दिलीप वळसे पाटील असतील यांनी या गुंतवणूकदारांची भेट घेऊन त्यांना आश्वासन दिलं होतं की त्यांचे प्रश्न सोडवले जाईल आणि त्यांचे गुंतलेला पैसा त्यांना काढून देण्यासाठी शासकीय पद्धतीने जी काय मदत करता येईल ती केली जाईल। मात्र अजूनही यावर कोणताही तोडगा निघालेला नाही किंवा यावर पुढे प्रक्रिया झालेली नाही। त्यामुळे आता एकनाथ शिंदेच्या दौऱ्याच्या वेळी हे सगळे गुंतवणूकदार आणि इम्तियाज जलील आक्रमक झालेले आहेत। एकनाथ शिंदे यांनी आम्हाला भेट द्यावी आणि आमचा जो प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी प्रयत्न करावे अशी निवेदन त्यांना द्यायचं आहे आणि याबाबत त्यांच्याशी चर्चा करायची जी विनंती जी आहे तर या गुंतवणूकदार आणि इम्तियाज जलील यांनी केली होती। मात्र कालपर्यंत त्यांना या वेळ देण्यात आलेला नव्हता। मात्र आता जी माहिती मिळते आणि इम्तियाज जलील यांच्या कार्यालयाकडून जी माहिती देण्यात आली आहे त्यानुसार छत्रपती संभाजीनगर विमानतळावर 1 वाजेच्या दरम्यान या गुंतवणूकदारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट देणार आहेत। एकनाथ शिंदे विमानतळावर आल्यानंतर या गुंतवणूकदारांची चर्चा करतील असं इम्तियाज जलील यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलेलं आहे। मात्र प्रशासकीय यंत्रणेकडून अधिकृत याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही। मात्र दुसरीकडे जर ही भेट झाली नाही किंवा आम्हाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली नाही तर आम्ही आंदोलन करू असा इशारा इम्तियाज जलील यांनी दिला होता। तसेच मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात देखील त्यांच्या या गुंतवणूकदार बहिणी कशा पद्धतीने त्यांचा सत्कार करतील हे सांगता येणार नाही असा या शब्दात इम्तियाज जलील यांनी एक इशारा जे आहे तर मुख्यमंत्र्यांना दिला होता। त्यामुळे आता ही भेट होते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि एकनाथ शिंदे देखील या गुंतवणूकदारांशी चर्चा करून त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतात का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। सौरभ, मोहसिन, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद।